ठाण्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातच ठाण्यातील जे पोखरण नंबर 2 आहे त्या ठिकाणी हा भला मोठा होर्डिंग आहे तो देखील कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुदैवाने या घटनास्थळी कुठलीही दुखापत झालेली नाहीये आणि सध्या आता महानगरपालिकेकडनं या ठिकाणी धोकापट्टी देखील लावण्यात आलेली आहे। सकाळपासूनच आपण जर पाहिलं की अशा प्रकारे ठाण्यामध्ये झाडं पडण्याची घटना देखील समोर आलेली आहे। गेल्या 24 तासात 208 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे, तर 110हून अधिक झाडं देखील कोसळली आहे आणि अशा प्रकारे याच ठिकाणी असा भला मोठा होर्डिंग या ठिकाणी कोसळला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहे, त्याच्यासोबत आपण बातचीत करूया। दादा, किती वाजताची घटना आहे आणि काय झालं होतं? 1 ते 1.5 तास झालं हा होर्डिंग पडून। महाराष्ट्र पोलीसवाले आपले चालले होते, त्यांनी बघितल्यानंतर आपले पोलीसवाले ट्रॅफिकवाले त्यांनी मदत केली, टायर रस्त्यामध्ये टाकून त्यांनी हे केले। आपत्ती विभाग अजूनही आले नाहीत फोन करून, पण मी अजून 1-1.5 तास झालं इथं थांबलेलो आहे। मी काय जीवितहानी झाली? जीवितहानी काही झाली नाही कुणाला। आणि नक्कीच जर आपण जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात या होर्डिंग पडला आहे, या आधी देखील घाटकोपर मध्ये होर्डिंग पडल्याची घटना समोर आली होती, त्याच्यामध्ये काहींचा मृत्यू देखील झाला आणि याच ठिकाणी या परिसरामध्ये जर पाहिलं की अशा जे होर्डिंग्स आहेत त्यावर महानगरपालिका कशा प्रकारे ऑडिट करणार, कशा प्रकारे लक्ष घालणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरचा इथेच पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।